2029 पर्यंत एकनाथ शिंदे राजकारणात राहतील याची गॅरंटी नाही असं विधान संजय राऊत यांनी केलं। राजकारणात कधी काय होईल याची गॅरंटी नसल्याचं राऊत म्हणाले। यावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं। राऊत 2029 मध्ये काँग्रेसमध्ये असतील असा पलटवार नवनाथ बन यांनी केला। पाहूयात। 2029 पर्यंत देशाच्या राजकारणात काय होईल याची गॅरंटी कोणी देऊ शकतो? निंदेतरी खुर्चीवर राहतील का किंवा राजकारणात राहतील का याची गॅरंटी नाही। संजय राऊतांनी 2029 पर्यंत शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणात राहतील का असं भाकीत केलंय। 2029 पर्यंत देशाच्या राजकारणात काय बदल होतील याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी 2029 मध्येही त्या 6 खासदारांना शिवसेना उमेदवारी देईल अशी ग्वाही दिली होती। त्याचा संजय राऊतांनी समाचार घेतलाय। हा 2029 चा विषय आहे ना। 2029 पर्यंत देशाच्या राजकारणात काय होईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही। निंदेतरी खुर्चीवर राहतील का किंवा राजकारणात राहतील का याची गॅरंटी नाही। नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का याची गॅरंटी नाही। महाराष्ट्रात काय होईल याची गॅरंटी नाही। पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे पुढल्या काळामध्ये। राजकारण फार चंचल असतं आणि बहुमत हे त्यापेक्षा चंचल असतं। हे अजून विज्ञानाला माहीत नाही। आम्ही त्यांच्यापेक्षा राजकारणात जास्त पावसाळे पाहिले। संजय राऊतांपेक्षा एकनाथ शिंदेंनी जास्त उन्हाळे पावसाळे पाहिल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय। संजय राऊतांनी एकतर थंड हवेच्या ठिकाणी जावं किंवा वेड्यांच्या इस्पितळात भरती व्हावं असा सल्ला शिरसाटांनी दिलाय। संजय राऊतचा शिवसेनेमध्ये जन्म एकनाथ शिंदे साहेबांच्या नंतर झालेला आहे, म्हणून पावसाळे उन्हाळे आम्ही जास्त पाहिलेले। मी सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त पावसाळे उन्हाळे पाहिले। म्हणून संजय राऊतने आता वायपट बंद करावी। कोणतं तरी आता चांगला सीझन आहे, हिल स्टेशन ठिकाणी जावा, नसता पागलखान्यामध्ये जावं। संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपनंही खरपूस भाषेत समाचार घेतलाय। इतर नेत्यांचं माहिती नाही, पण संजय राऊत 2029 पर्यंत वाहून काँग्रेसमध्ये जातील असं भाकीत भाजपनं केलंय। 2029 पर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे, पण या पाण्यामध्ये जनाब संजय राऊत हे काँग्रेसच्या गटामध्ये वाहून जाणार हे नक्की। कारण तुम्ही 2029 ला कुठे असाल हे सांगणार आहात का? तुम्ही 2029 ला राहुल गांधींच्या मांडीवर जाऊन बसलेले असाल आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला असेल। जे पुलाखालून पाणी वाहून जाणार आहे त्यामध्ये संजय राऊत हे काँग्रेसमध्ये जाऊन प्रवेश करणार आहेत। कारण तुम्ही उद्धवजींना धोका देणार आहेत, उभाटा गटाला धोका देणार आहेत आणि फक्त खासदारकी मिळवण्यासाठी काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष बांधलाय। 2014 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीचा बदल झालाय। नेत्यांचे पक्ष बदल, राजकीय पक्षांमधील फाटाफूट, आघाड्यांचं बदलतं गणित हे महाराष्ट्राच्या जनतेनं गेल्या 12 वर्षात पाहिलंय। त्यामुळे 2029 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेसमोर खरंच काय वाढून ठेवलंय याचा अंदाज बांधणं कठीण आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।